असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आरजू टेक्सोल कंपनीनं रत्नागिरीतील शेकडो जणांना या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा चुना लावलेला आहे। या प्रकरणी काल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल झालेली आहे। एका गुंतवणूकदाराची 18 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झालेली आहे। कच्चा माल देऊन तयार माल घेण्याचं खोटं आश्वासन या कंपनीने दिलं। डिपॉझिट घेऊन रोजगार देतो असं सांगत शेकडो जणांची या ठिकाणी फसवणूक करण्यात आलेली आहे। 25,000 पासून लाखो रुपयांची गुंतवणूक या कंपनीमध्ये केलेली होती। रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातून देखील या ठिकाणी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आलेली होती। अखेर या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2021 मध्ये रत्नागिरीमध्ये ही कंपनी दाखल झालेली होती आणि या कंपनीची स्थापना झालेली होती। MIDC मधल्या याच आरजू टेक्सोल कंपनीने या ठिकाणी भाडेतत्वावरती ही जागा घेतलेली होती आणि या ठिकाणी आपलं बसस्थान बसवलेलं होतं। रत्नागिरी ग्रामीण पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून या कार्यालयावरती छापेमारी झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यातील लोकांची देखील या ठिकाणी मोठ्या पद्धतीमध्ये फसवणूक झालेली पाहायला मिळते। हा फसवणुकीचा एकूण जो आवाका जर बघितला तर हा कोट्यावधी रुपयांचा आहे आणि या प्रकरणी सध्या पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत रत्नागिरी शहरातील त्यांची विविध कार्यालये जे आहेत त्या ठिकाणी काही कागदपत्रांची तपासणी देखील केल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।